सेजल, काल आपण बघितलं की नाशिकच्या नवशा गणपती मंदिराकडे जाणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये एक डंपर अक्षरशः खड्ड्यामध्ये पडला आणि जवळपास 10 फूट खोल अशा पद्धतीचा हा रस्ता या ठिकाणी खचलेला आहे। अर्थातच काल दिवसभरात हा डंपर बाहेर काढण्यात आलाय आणि आता या पूर्ण रस्त्याची पुन्हा एकदा डागडुजी करायला सुरुवात झालेली आहे। मात्र मी आपल्या माध्यमातून दाखवू इच्छितो की या ठिकाणी खाली हे जे 2 ड्रेनेजचे चेंबर आहेत, त्या चेंबरमधनं पाणी लिकेज होत होतं आणि त्या पाण्यामुळे खरं तर खालचा जो सगळा मातीचा ढिगारा आहे तो वाहून गेल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे हा रस्ता खचला। मात्र या रस्त्याच्या बांधकामादरम्यान काय दर्जाचा हा रस्ता बांधण्यात आला ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे बघायला मिळत आहे। खाली कुठल्याही प्रकारचा भराव नाही आहे, खाली कुठल्याही प्रकारची खडी किंवा कुठल्याही प्रकारची माती नाही आहे आणि हा वरच्यावर फक्त थर जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा आपल्याला बघायला मिळतोय। म्हणजे उद्या जर नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं सुरू असलेले कामं अशा दर्जाचे जर झाले तर नाशिककरांना ते काय भावात पडतील असा संपूर्ण प्रश्न जो आहे तो आता या निमित्तानं उपस्थित होतोय। अर्थात या सगळ्या घटनेनंतर महापौर उपमहापौरांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये हे काम नेमकं कधी झालं, ठेकेदार कोण होता, त्यांच्यावर देखील जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल असं महापौर उपमहापौरांनी सांगितलेलं आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या रस्ता खचण्याच्या संपूर्ण प्रकरणानंतर एक नाशिककरांमध्ये चर्चा अशी आहे की किमान येणाऱ्या दिवसांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे कोट्यवधी रुपयांचे कामं नाशिक शहरात सुरू आहेत ते दर्जेदार व्हावेत। पुढे भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या दुर्घटना कधी होऊ नये एवढीच अपेक्षा नाशिककरांची आहे। तुर्तास तरी नाशिकच्या नवशा गणपती परिसरामध्ये हा जो काही खड्डा या ठिकाणी पडलेला आहे, जो रस्ता खचलेला आहे, त्याची डागडुजी सुरू करण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही दिवसात रस्ता सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।